जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आमदार राजळे यांना डावलून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या निष्ठावानांचा आक्रोश मेळावा। विधानसभेची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील 222 शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यावरून दुफळी निर्माण झाली आहे। भाजपच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांना डावलून भाजपची आमदारकीची उमेदवारी मिळवण्यासाठी हा निर्धार मेळावा असे नाव दिले असले तरी हा विद्यमान आमदारांच्या विरोधात निष्ठावानांचा आक्रोश ओकणारा मेळावा होता। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे शेवगाव तालुका अध्यक्ष तुषार वैद हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड हे होते। भाजप विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांना उमेदवारी न देता ही भाजपची प्रदेश सचिव अरुण मुंडे यांना द्यावी अशी या मेळाव्यात एकमुखी मागणी करण्यात आली। 2014 साली राष्ट्रवादीतून आलेल्या आमदार राजळे यांना पक्षाने उमेदवारी दिली। आम्ही प्रामाणिकपणे 2 वेळा त्यांना निवडून आणण्याचे काम केले, पण त्यांनीच निष्ठावंत कार्यकर्ते संपवण्याचे काम केले असा जमलेल्या सर्वच कार्यकर्त्यांनी आक्रोश करीत आरोप केला। प्रारंभी शेवगाव शहरातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अरुण मुंडे आणि युवा नेते गोकुळभाऊ दौंड यांची गाजवत वाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली। मोठ्या पुष्पहार सर्व असंतुष्ट कार्यकर्त्यांना गुंफण्यात आले। भाजपाचे शेवगाव तालुका अध्यक्ष तुषार वैद म्हणाले की लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत आमचा फक्त वापर करून घेतला, नंतर मात्र आम्हाला गेले 10 वर्षे डावलण्याचे काम या आमदारीने केले आहे असा आरोप करण्यात आला। गेली 10 वर्षे सत्ता उपभोगली, पण आम्हाला कधीच निष्ठावंत म्हणून किंमत दिली नाही। गावच्या सरपंचापासून तर थेट आमदारकीपर्यंतचे सर्व पदे घरातच लागतात असाही आरोप यावेळी करण्यात आला। भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघाचे तिकीट निश्चितच बदलण्याचा भाग पाडू असे वैद यांनी सांगितले। मडीचे सरपंच संजय मरकड यांनी आमदारावर जोरदार टीका केली। ते म्हणाले, गेले 25 वर्षे घरात आमदारकी असताना कारखाना सोडून एखादे वर्कशॉप तरी काढले का? आमच्या मडीला कासार पिंपळगावातून जल जीवन योजना अंतर्गत पिण्यासाठी पाणी येऊ दिले नाही, मग आम्ही तुम्हाला का मत द्यावा असा सवाल मडीचे सरपंच आणि कापीनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी उपस्थित केला। गोकुळभाऊ दौंड यांनी सांगितले, पक्षाने आम्हा दोघांपैकी एकाला तरी उमेदवारी दिली पाहिजे। अरुणभाऊ मुंडे यांना दिली तरीही आम्ही त्यांचे काम करू आणि मला दिली तरीही मुंडे मलाच मदत करतील असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले। आमच्यात कोणतेही मतभेद नाही, परंतु पक्षाने जर विद्यमान लोकप्रतिनिधींना तिकीट दिले तर पक्ष पराभव निश्चित असल्याचे सांगितले। यावेळी बाळासाहेब कोळगे, विलास फाटके, रमेश कांबळे, रामभाऊ पोटपोडे, संजय टाकळकर, रमेश शेख, बाळासाहेब पाखरे, बाळासाहेब सोनवणे यांनी आमदारावर प्रखर शब्द टीका केली। नवनाथ इसरवाडे, अर्जुन ढाकणे, उद्योजक भीमराव फुंदे, अंकुश बोके, भूषण देशमुख, अमोल सागडे, अंकुश कुसाळकर, दिगंबर काथोडे, पप्पू केदार, दत्तात्रय केदार, खाटेंच्या सरपंच सौ शीतल केदार यांच्यासह शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी केले, तर आभार गणेश कराड यांनी मांडले। लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या चांगला जिव्हारी लागला आहे। हा पराभव मराठा विरुद्ध वंजारी या वादामुळे झाला आहे। बीडमध्ये मराठा लढवणे पंकजाताईंचा पराभव केला, मग शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ओबीसी उमेदवार देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत, म्हणून या भाजपाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। आमदार राजळे हे बंडाळीला कशा प्रकारे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांना या मतदारसंघात राम लक्ष्मणाची जोडी म्हणून संबोधले गेले आणि तुषार वैद यांना हनुमानची उपमा देण्यात आली। भाजपाच्या या पक्षांतर्गत दुफळीचे थेट देश पातळीवर पडसाद उमटले आहे। थेट राष्ट्रवादी स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पक्षाने या मतदारसंघाची चांगलीच दखल घेतली आहे। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सुनील नजनसह। प्रदेशाला सांगतो, जर या ठिकाणी पुन्हा त्या उमेदवाराची निवड जर केली तर मी एक जिल्ह्याचा पदाधिकारी म्हणून राम भाऊनी या ठिकाणी सांगितलंय, तालुक्याचा पदाधिकारी म्हणून सांगतो, मी सर्व पदाधिकाऱ्याला या ठिकाणी आवाहन करणार आहे की ज्या दिवशी राजवेला तिकीट भेटणार त्या दिवशी आमचे राजीनामे तुम्हाला मंजूर करावे लागतील एवढंच त्या निमित्ताने सांगतो। आणि तुमचे जे गुटमेटे भावी काळात जर आपल्याला विकास करायचा असेल आणि यांच्या ज्या गांधीच्या चालू आहे, एकूणची ऍडजस्टमेंट चालू आहे, अगदी पासून जर पाहायला गेलं तर सोने पासून जर पाहायला गेलं तर पिंपळगाव
हे नातेगोत्याचं राजकारण या ठिकाणी चालू केलेलं आहे. अरे मग तुम्ही नातेगोते जर एकत्र होत असताल, आम्हाला हे दोघांपैकी आम्ही समजू आमचं हे नातेवाईक आहे, आम्ही विचारायचे म्हणून तुम्हालाच समजू आमचा, आम्हाला काय हरकत आहे, आम्ही पाठवले तुमच्या पाठीमागं. आम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला निश्चित स्वरूपात सांगतो की आमदार ताईने गेल्या 10 वर्षात इतका त्रास दिला की माझी जी जिल्हा फेडरेशनची निवडणूक होती, ही बाईने माझ्या विरोधात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असताना देखील त्या ठिकाणी विरोधात काम केलं. आणि जे लोक असतात त्यांनी निवडून आणले ते आता एक जुले पाटलाकडे राहणार, एक डाक्टरकडे राहणार, आणि हे दोन्ही तुमच्याकडे नाही. आणि तुम्हाला तिकीट मिळवलं तर मग आम्ही तुमचं काम करायचं का बाळासाहेब थोरात भारतीय जनता पार्टी म्हणून? एकदा तुमचा खटका उडावच लागेल तेव्हाच या ठिकाणी मनाला शांती होईल. आणि पंकजाईच्या भूमिकेनंतर आपण तो निर्णय घेऊ. परंतु त्यावेळेची परिस्थिती बघितली, कुठल्याही परिस्थितीत तिकीट त्यांना मिळेल किंवा आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जायची गरज नाही, आज आपला विचार करत आहे. त्यानंतर मी ज्यावेळेस असा निर्णय घेऊन आम्ही मारून भाऊ आम्ही पायच्या चोपा झाल्या, त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांना तिकीट मिळवण्यासाठी आरून भाऊला आम्हाला मुंबईला घेऊन बरोबर आहे. पण त्यावेळेस सुद्धा तुम्हाला जर आमची ज्यावेळेस एवढी मोठी गरज वाटली त्यावेळेस तुम्ही आमची गरज भागून घेतली. परत जायची परिस्थिती आमची. मी तर त्याच वेळेस आरून बोला म्हणलो, आज आपण पार्टीचं म्हणून काम करतो, त्यांचा काय विषय आपण पार्टीचे आपल्याला मानायला तयार नाही. त्याच्यानंतर आम्ही काम केलं, परत निवडून आले, तुमचे आमचे मतं घेऊन कायम 10 वर्ष त्यांनी सत्ता धोकली, परत जैसे. मला तुम्हाला सर्वांना एकच विचारायचंय, आज भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करत असताना तुम्हाला आम्हाला कुठल्या पटीत कशा पद्धतीचं किंमत आहे, कशा पद्धतीने तुम्हाला आम्हाला विचारलं जातं. या ठिकाणी संजीव भाऊ मरकटने सांगितल्यानुसार सगळं काही त्यांनाच लागतं. त्यांना आमदारकी ते कारखाना त्यांच्याकडे, दूध डेअरी त्यांच्याकडे, सोसायटी त्यांच्याकडे, उरलं सुरलं कासार पिंपळगावचं सरपंच पद त्यांच्याच कुटुंबाला आजळेकडे. गावातले माणसं मेले का हो? साधं गाव ग्रामपंचायत सरपंच पद तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही, तर तुम्ही दुसऱ्याला काय देऊ शकणार आहे? अधिकारांवर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.